यशस्वी होणं म्हणजे सुख, समाधान, आनंद. पण काही वेळा हेच यश इतरांसाठी असूयेची आग बनतं. अमेयच्या बाबतीत सुद्धा नेमकं हेच घडलं होतं. अमेयने आपल्या आयुष्यामध्ये खूप कमी कालावधीमध्ये एक मोठं यश संपादन केलं होतं. आपल्या बुद्धीच्या, आपल्या मेहनतीच्या जोरावरती त्याने शहरामध्ये नाव कमवलं होतं. प्रतिष्ठा, पैसा त्याच्या पायाखाली लोळण घेत होती. परंतु हेच सुख, अमेयची हीच प्रगती त्याच्याच कुटुंबातील एका नातेवाईकाच्या मनात द्वेषाचा वणवा पेटवत होती. नात्यातला गोडवा संपून त्या ठिकाणी जळफळाटीने जागा घेतली होती. आणि अमेयचं हे सुख न बघवल्यामुळे अमेयचं सुख संपवण्यासाठी त्याने मार्ग अवलंबला, तो म्हणजे काळ्या जादूचा. ही तर आहे एका दुष्ट शक्तीची कुटुंबातील द्वेषातून जन्मलेल्या एका भयानक करणीची सुरुवात. परंतु प्रश्न हा आहे की अमेय यामधून स्वतःला कसा वाचवणार. आणि ह्याच वेळी प्रवेश होतो तो म्हणजे अमेयच्या कुलदेवतेचा. नेमकी गोष्ट काय आहे ते जाणून घेण्यासाठी मित्रहो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अमेयची नजर त्याच्या प्रशस्त केबिनच्या खिडकीतून दिसणाऱ्या गगनचुंबी इमारतीवरती स्थिरावली होती. आज त्याने स्वप्नातही पाहिली नव्हती इतकी मोठी झेप घेतली होती. अवघ्या 25शीत तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीचा सर्वात तरुण प्रोजेक्ट हेड बनला होता. त्याच्या टेबलवरती अभिनंदनाचे गुच्छा आणि भेटकार्डचा ढीग लागला होता. परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद जास्त काळ टिकेल असं वाटत नव्हतं. तर मित्रहो, अमेयबद्दल आणि अमेयच्या कुटुंबाबद्दल आता आपण थोडक्यात माहिती घेऊया. म्हणजे अमेयचा जन्म हा एका श्रीमंत कुटुंबामध्ये झाला होता आणि एका मोठ्या शहराच्या बाजूला त्यांचं असं, म्हणजे आता तुम्ही पाहायला गेलात तर आता समजा मुंबई आहे, नवी मुंबई आहे, त्या ठिकाणी ठाणे आहे, ओके, उपनगर आहे. तर त्यांच्या पुढे पुढे जसं गेलात विरारच्या पुढे अजून कोणकोणते वेगवेगळे ते शहरं असतील, छोटी छोटी शहरं, आणि शेवटला नंतर मग गाव वगैरे लागतात. तर त्याचप्रमाणे अशा एका म्हणजे शहरापासून जवळच एक गाव होतं. तर त्या गावामध्ये अमेयचं घर होतं आणि घरची फॅमिली पण सुशिक्षित होती. त्याचप्रमाणे कुटुंब एक श्रीमंत कुटुंब होतं. अमेयच्या फॅमिलीमध्ये बघाल तर त्याचे वडील, त्याचा मोठा भाऊ आणि आई असं चौघांचं ते कुटुंब होतं. आणि त्याचप्रमाणे अमेयला 2 मोठे काकासुद्धा असतात. तर त्यांचं कुटुंब वेगळं होतं, वेगळं राहायचं. तर अमेयचं घर ज्या ठिकाणी बंगला होता, तर ते बंगला एका प्रशस्त जागेत होतं. आजूबाजूला ऐसपैस जागा होती, झाडं होती, बाग होती त्यांची. तर अशा प्रकारे एक साधारण अमेयची ही पार्श्वभूमी आहे. अमेयचा मोठा भाऊ हा सुद्धा सरकारी नोकरीला होता. परंतु अमेयने जे यश मिळवलं होतं ना, तर ते त्याच्या पूर्ण नातेवाईकांमध्ये, कुटुंबामध्ये अशा प्रकारचं यश कोणीच मिळवलं नव्हतं. आणि अमेयचं हे मिळवलेलं यश पाहून आहेत ना सर्व नातेवाईक वगैरे खुश होते. परंतु काही कर्मदरिद्री लोक होते, त्यांना अमेयचं सुख, अमेयचा आनंद, अमेयचं यश बघवत नव्हतं. अमेय ज्या कंपनीमध्ये कामाला होता, तर ज्या पोस्टवरती तो काम करत होता, त्या ठिकाणी तो अतिशय मन लावून काम करत होता, सर्वांची वाहवा मिळवत होता. असेच जवळजवळ 6 ते 7 महिने झाले अमेय त्याच्या कामामध्ये व्यस्त होता. परंतु एक दिवस असा येतो की त्याची थोडीशी तब्येत बिघडते. तर डॉक्टर बोलतात की थोडा वेळ आराम कर, अशक्तपणा वगैरे आलेला असेल, तर त्यामुळे या गोष्टी होत असतील. म्हणून अमेय आराम करण्यासाठी म्हणजे सुट्टी घेऊन आपल्या घरी येतो, गावी येतो. दुसऱ्या दिवशी अमेय त्याच्या खोलीत शांतपणे झोपलेला होता. अचानक एका विचित्र अवस्थेमुळे अमेयला जाग येते. रात्रीचे साधारण 1:30 वाजले होते. पूर्ण घरात सन्नाटा पसरला होता. बाहेरून येणाऱ्या गार वाऱ्याने खिडकीचे झडप किंचित वाजत होते. अमेयने डोळे उघडले आणि त्याला काहीतरी असामान्य जाणवत होते. त्याने हळूच खिडकी उघडली. बाहेर पौर्णिमेच्या धुसर चांदण्यामुळे आणि रस्त्यावरच्या लाईटमुळे थोडं दिसत होतं. त्यांच्या घराच्या बाहेर एक मोठं आंब्याचं झाड होतं. झाडाखाली एक पांढरी साडी नेसलेली बाई होती, जिची पाठ अमेयकडे होती. ती बाई कुदळ घेऊन त्या झाडाखाली काहीतरी करत होती. अमेयला ते पाहून राहवत नाही, म्हणून तो घराच्या बाहेर पडतो आणि त्या बाईच्या दिशेने जायला निघतो. तरी ती बाई कुदळ घेऊन खणत होती. अमेय जसा जवळ जातो तसा खणण्याचा आवाज त्याला ऐकू येऊ लागतो. तो आवाज त्या शांत रात्रीत भीती निर्माण करत होता. अमेय साधारण ती बाई त्याला स्पष्ट दिसेल एवढ्या अंतरावरती पोहोचतो. तेवढ्यात ती बाई टर्न करून अमेयकडे बघते. पांढरी शुभ्र साडी नेसलेली बाई, डोक्यावरती पदर घेतलेला, आणि त्या बाईचे डोळे पांढरे होते. अमेयला ते बघितल्यानंतर त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागते. एकदम मोठ्याने किंकाळून अमेय जागा होतो.
आणि बघतो तर काय, अमेयला हे एक वाईट स्वप्न पडलेलं होतं. तरीसुद्धा अमेयला राहवत नाही म्हणून तो घराच्या खिडकीजवळ पोचतो. खिडकी उघडतो आणि बाहेर बघतो तर त्या आंब्याच्या झाडाखाली कोणीच नसतं. अमेय हे एक वाईट स्वप्न समजून ती गोष्ट इग्नोर करतो आणि पुन्हा येऊन बेडवरती पडतो. परंतु त्या बाईच्या विचारामुळे आणि त्या बाईचा स्पष्ट चेहरा अमेयच्या डोळ्यासमोर असल्यामुळे अमेयला ती रात्र झोपच लागत नाही. सकाळी उठल्यानंतर त्या घराच्या बाहेर जाऊन त्या आंब्याच्या जवळ जाऊन नेमकं त्या ठिकाणी काय घडत होतं, नेमकं अशी गोष्ट घडत होती का हे बघण्यासाठी अमेय घराच्या बाहेर पडतो. परंतु मनात असलेल्या भीतीमुळे अमेय त्या झाडाजवळ जात नाही. अमेय ह्या रिलेटेड त्याच्या घरातील इतर कोणत्याही सदस्याला काहीही सांगत नाही. अमेयला त्या रात्रीनंतर सतत त्या रिलेटेडच स्वप्न पडायची. येऊन जाऊन ती बाई त्याच्या स्वप्नात यायची आणि ते त्याचं स्वप्न त्या आंब्याच्या झाडाजवळ जाऊन संपायचं. रोजच्या पडणाऱ्या या स्वप्नांमुळे झोप सरळ पूर्ण न झाल्यामुळे सतत विचार करत राहिल्यामुळे अमेयची तब्येत अजून खालावत जात होती. म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. काही वेळानंतर म्हणजे 1-2 दिवसानंतर त्याची तब्येत स्थिर सावर झाल्यानंतर त्याला पुन्हा घरी घेऊन येतात. त्या रात्री घराच्या गच्चीवरती फेरफटका मारत असताना अचानक त्याची नजर त्याच आंब्याच्या झाडाखाली जाते आणि ह्यावेळी त्याच्या स्वप्नात येणारी गोष्ट त्याला खरी होताना दिसते. त्याच्यासमोर एक पांढरी साडी घातलेली बाई येते आणि ती बाई कुदळीने त्या आंब्याखाली काहीतरी खणायला लागते. अमेय हे पाहून पूर्ण शॉक होतो. त्याला काहीच सुचत नाही की काय करू. एवढ्यात ती बाई वळून अमेयकडे बघते. एवढ्या लांबून अमेयला ती बाई स्पष्ट दिसू लागते. तिचे पांढरे डोळे, विद्रूप चेहरा पाहून अमेयला वाटते की मोठ्याने ओरडावे, तिथून पळून जावे. परंतु त्याच्या तोंडातून आवाज फुटत नव्हता. त्याचे पाय जाग्यावरून हलत नव्हते. त्याला असं वाटत होतं की ही बाई आता आपल्या जवळ येत आहे म्हणून तो मोठ्याने किंचाळतो आणि त्याचे डोळे सकाळी उघडतात. तो बेडवरती पडलेला असतो. त्याचे आई, बाबा आणि मोठा भाऊ त्याच्या बाजूला असतात. त्याच्या मोठ्या भावाने म्हणजे राकेशने डॉक्टरला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं. डॉक्टरने चेकअप वगैरे केलं आणि डॉक्टर बोलले की कोणता तरी मोठा शॉक घेतल्यामुळे त्याच्याबरोबर ही घटना घडली. डॉक्टरने नॉर्मल परिस्थिती आहे सांगून औषधं वगैरे दिली आणि त्यानंतर अमेय थोड्या वेळाने बरा झाला. नंतर मग अमेयने आपल्या मोठ्या भावाला म्हणजे राकेशला त्याच्याबरोबर घडलेल्या सर्व घटना सांगितल्या. राकेश तसा समजूतदार, शांत स्वभावाचा होता. राकेश काय करतो, अमेयला घेऊन त्यांच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये जातो. त्यांची कुलदेवता असते शांतादुर्गा. तर मित्र हो, त्या ठिकाणी गेल्यानंतर अमेय जवळजवळ तासभर कुलदेवतेच्या म्हणजे शांतादुर्गाच्या मूर्तीसमोर बसतो. मंदिरामध्ये असलेल्या मूर्तीची शांत स्थिर मुद्रा पाहिल्यानंतर अमेयला सुद्धा त्याच्या मनामध्ये तशीच स्थिरता जाणवते. थोड्या वेळाने त्या ठिकाणी त्या मंदिरातील पुजारी काका येतात. पुजारी आल्यानंतर अमेयबरोबर घडलेली सर्व घटना तो पुजारी काकांना सांगतो. पुजारी काका त्याच्याबरोबर घडलेली सर्व घटना ऐकून घेतात. त्यानंतर पुजारी काका त्यांना बोलतात की तुम्ही एक काम करा, मला त्या ठिकाणी त्या झाडाजवळ घेऊन चला. अमेय बोलतो नको मी नाही, त्या ठिकाणी आपण नको जाऊया, मला भीती वाटते. सर्वजण अमेयला समजवतात की अरे कशाला घाबरतोस, आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर. सर्वांनी अमेयला धीर दिल्यानंतर अमेय त्या ठिकाणी जाण्यासाठी तयार होतो. जसजसे ते लोक आंब्याच्या झाडाजवळ जातात तसतशी अमेयच्या मनातली भीती, हृदयाचे ठोके वाढू लागतात. त्याला वेगळ्या निगेटिव्हिटीचा अनुभव त्या ठिकाणी येत असतो. त्या झाडाजवळ जाताना त्यांच्याबरोबर त्यांचे अजूनही काही नातेवाईक सुद्धा असतात. पुजारी काका त्या आंब्याच्या पूर्ण गोल फिरतात. त्यानंतर त्यांना एक साधारण खणलेली अशी जागा दिसते. त्या ठिकाणी ते थांबतात. त्या जागेकडे निरखून पाहतात, अमेयकडे निरखून पाहतात आणि पुजारी काका बोलतात की तिघांशिवाय म्हणजे राकेश, अमेय आणि त्यांचे वडील, इतरांशिवाय या ठिकाणी इतर कोणीही थांबू नये. म्हणजे ह्या तिघांशिवाय इतरांनी या ठिकाणी कोणीही थांबू नये. तर बाकीच्यांना ते जायला सांगतात. बाकीचे जे काही अजून 3-4 नातेवाईक होते तर ते त्या ठिकाणाहून जातात. आणि त्यानंतर पुजारी काका राकेशला सांगतात की बाळा तू घरातून कुदळ घेऊन ये म्हणून. पुजारी काका ती कुदळ स्वतःकडे घेतात आणि खणायला सुरुवात करतात. सर्वांचं हृदय धडधडू लागतं. त्यांना एक अनामिक भय आणि नकारात्मक ऊर्जा जाणवू लागते. त्या खुणा स्पष्ट सांगत होत्या की इथे काहीतरी गुप्त, भयानक आणि वाईट दडलेलं आहे. थोडंफार खणल्यानंतर त्यांना जे दिसतं ते अतिशय भयावह असतं. त्या खड्ड्यात एक पिठाची बाहुली असते. बाहुलीच्या बाजूला गोल गोल कच्चे आंबे लावलेले असतात, परंतु ते पूर्ण कुसलेले होते. बाहुलीवरती तांदूळ आणि हळद पिंजर लावलेली असते. काळ्या जादूच्या प्रयोगात अशा प्रकारची बाहुली असणं म्हणजे ही बाहुली त्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व करते ज्याच्यावरती काळी जादू करायची असते, ज्याच्यावरती करणी करायची असते. आणि जसं
ह्या बाहुलीचं विघटन होत जातं, तसतसं जी व्यक्ती असेल समोरची त्या व्यक्तीचं आयुष्य संकटांनी वेढलं जातं. खूप सारी संकटं त्या व्यक्तीच्या आयुष्यात येतात असं मानलं जातं. पुजारी काका न भीता त्या बाहुलीला उचलतात आणि दुसऱ्या झाडाखाली घेऊन जातात. सर्वजण त्यांच्याबरोबर जातात. पुजारी काका त्या झाडाखाली अबीर, गुलाल, हळद पिंजरने रांगोळी काढतात. पूजा टाईप तो सेटअप त्या ठिकाणी ते करतात. त्या बाहुलीवरती लाल रंगाचा दोरा बांधतात आणि 2 मोठ्या मोठ्या सुई त्या बाहुलीला टोचतात आणि त्या रांगोळीच्या मधोमध ठेवतात. मंत्रपाठ करायला सुरुवात करतात. थोड्या वेळानंतर पुजारी काका त्यांना सांगतात की आता आपल्याला ह्या बाहुलीला पुन्हा त्या खड्ड्यामध्ये पुरायला लागणार. सर्वजण अस्वस्थ होते की हे चाललंय काय, पण कोणीही विचारायची हिंमत करत नव्हते. पुजारी काका जसे जसे सांगत होते त्या प्रकारे सर्वजण करत होते. अमेयवरती आलेले संकट सोडवण्यासाठी काही विधी कराव्या लागणार होत्या आणि प्रक्रिया सुरू करतात. आता हे सर्वजण त्या खड्ड्याच्या दिशेने निघतात. सर्वात पुढे असतो तो म्हणजे अमेय. अमेयच्या हातामध्ये पाण्याने भरलेला कलश असतो. पुजारी काका सांगतात आपण जसे जसे त्या झाडाजवळ, आंब्याच्या झाडाजवळ जाऊ तसतसा तू त्या पाण्यातील कलशातील जे पाणी असतं तर ते आजूबाजूला उडवत जायचं म्हणून. त्यानंतर अमेयच्या मागे राहतात स्वतः पुजारी काका. त्यांच्याकडे ती बाहुली असते आणि ते जाताना मंत्रपाठ बोलत जाणार असतात. त्याचप्रमाणे अमेयच्या मागे पुजारी काकांच्या मागे राकेश, आणि राकेशच्या हातात असतं एक पेटतं लाकूड देतात पुजारी काका. त्याचप्रमाणे राकेशच्या मागे असतात ते अमेयचे वडील, राकेशचे वडील. तर ते त्यांच्या हातामध्ये काही नसतं. त्यांना सांगतात की तुम्ही फक्त मागून आमच्या चालत या म्हणून. आता इमॅजिन करा हे 4 जण एका लाईनमध्ये चालत जात आहेत. अमेय असतो तो पाणी उडवत जातो आहे. त्याचप्रमाणे पुजारी काका ती बाहुली हातात घेऊन मंत्र बोलत जात आहेत आणि राकेश पेटतं लाकूड घेऊन पुढे पुढे चालत जात आहेत. असे 4 जण चालत चालत त्या आंब्याच्या झाडाच्या दिशेने निघतात, म्हणजे जातात. थोड्या वेळात ते आंब्याचं झाड येतं आणि त्या आंब्याच्या झाडाच्या भोवती 3 फेऱ्या, म्हणजे जी सिच्युएशन सांगितली त्याचप्रमाणे ती सर्व प्रक्रिया करत 3 फेऱ्या हे 4 जण मारतात. त्यानंतर त्या खड्ड्याजवळ पोचतात. खड्ड्याजवळ पोचल्यानंतर पुजारी काका आपल्या हातातली मंत्रोपचार ते बोलतच आपल्या हातातली जी बाहुली आहे, पिठाची बाहुली तयार केलेली असते, तर ती त्या खड्ड्यामध्ये ठेवतात. त्याच्यानंतर अमेयला सांगतात की तुझ्या कलशातील जे सर्व पाणी आहे ते सर्व पाणी त्या बाहुलीवरती होत, आणि राकेशला बोलतात की पेटतं लाकूड पण तिथे बाजूला ठेव म्हणून. त्यानंतर त्यांना सांगतात की आता लवकरात लवकर हा खड्डा इथे बुजवा आणि घरी चला. त्याचप्रमाणे सर्व लोक तो खड्डा बुजवतात आणि त्यांच्या घरी जातात. त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पुजारी काका ह्या तिघांना सुद्धा एक सक्त ताकीद देतात. त्यांना सांगतात की पुढे जात असताना कोणीही परत मागे वळून ह्या आंब्याच्या झाडाजवळ बघू नये. आणि अशा प्रकारे ते 3 जण आणि पुजारी काका त्यांच्या, म्हणजे राकेशच्या, अमेयच्या घरी जातात. घरी आल्यानंतर पुजारी काका सविस्तर त्यांना ही गोष्ट सांगतात की तुमच्या कुटुंबाला जे यश मिळतंय, तुमचं कुटुंब जे आनंदात सुखसमाधानात नांदत आहे, तर लोकांना हे पाहवत नाही. तुमच्याच नातेवाईकांना, लोकांना म्हणजे तुमच्याच कोणाला तरी नातेवाईकांना हे पाहवत नाही आहे. तुमच्या दोन्ही मुलांना मिळणारं यश ते पाहून कोणाची तरी जळजळ होते, तुमच्यावरती ईर्ष्या आहे. तर त्यामुळे त्या ईर्ष्येपोटी कोणीतरी तुमच्यावरती ही करणी केली. आणि हे ऐकल्यानंतर अमेयच्या वडिलांना धक्काच बसतो की आम्ही तर कोणाचं वाईट केलेलं नाही, तर मग आमच्यावरती अशा प्रकारचं कोण काय करेल? आमचे कुटुंबातील तर सर्व लोक चांगले आहेत, परंतु अशा प्रकारची करणी आमच्यावरती कोण करेल, असे ते पुजारी काकांना विचारतात. तर त्यावरती पुजारी काका बोलतात सर्वजण आपल्या तोंडावरती चांगले असतात, पण त्यातले काही जे महाभाग असतात, नग असतात, ज्यांची वृत्ती राक्षसी वृत्ती असते, तर ते लोक तुमच्या समोर, तुमच्या तोंडावरती तर चांगले वागतात, पण तुमच्या मागून तुम्हाला मिळणारं यश किंवा तुमचा आनंद, तुमचं सुख त्यांना पाहवत नाही. आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे काही ना काही कुरघोडी करत असतात. आणि ह्याच ईर्ष्येपोटी आज कोणीतरी तुमच्या कुटुंबातील, तुमच्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी तुमच्यावरती ही एक महाभयंकर अशी करणी केलेली होती. ज्या यशाने अमेयला सुख, आनंद दिलं होतं, त्याच यशामुळे अमेयला कोणाच्या तरी द्वेषाचा सामना आज करावा लागला होता. यापुढे जाऊन पुजारी काका त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. ती म्हणजे ते सांगतात की तुमच्या कुटुंबाची, तुमच्या कुलदेवतेवरती असलेली भक्ती, श्रद्धा, तुम्ही त्यांची वारंवार करत असलेली पूजा पाठ, यामुळे तुमच्या कुलदेवतेने तुमचं रक्षण केलेलं आहे. कुलदेवता ही अशीच असते, आपल्यापासून जे
आपल्यावरती ते वाईट नजर ठेवत असतात. आपल्या घरामध्ये जर एखादी वाईट शक्ती येणार असेल, निगेटिव्ह एनर्जी जर आपल्या घरामध्ये असेल, तर कुलदेवता ते हे सर्व ह्या सर्व गोष्टींपासून तुमचं संरक्षण करते, तुम्हाला आनंदी राहण्यासाठी, सुखी समाधानी राहण्यासाठी मदत करत असते. आणि तुमची सर्वांची कुलदेवतेवरती असलेली श्रद्धा, त्यामुळे आज कुठेतरी तुमच्या कुटुंबावरचं हे मोठं संकट टळलेलं आहे. ही जी करणी केलेली आहे, जी तुमच्या घराच्या बाहेरच्या साईडला केलेली आहे, जर ते तुम्हाला सांगत होती, अमेयच्या स्वप्नात ती बाहुली म्हणजे ती पांढरी बाई येत होती, तर ती अमेयला त्या आंब्याच्या झाडाजवळ न्यायला बघत होती. तिथे गेल्यानंतर कदाचित त्या अमेयच्या अंगामध्ये, शरीरामध्ये ती वाईट शक्ती असते ती प्रवेश केली असते त्या शक्तीने, आणि त्यानंतर पुढे जे घडलं असतं ते महाभयंकर होतं. त्या शक्तीने त्या अमेयामध्ये प्रवेश केला असता तर पुढचं तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असतं, कदाचित अमेयचा मृत्यूसुद्धा झाला असता. परंतु तुमची कुलदेवतेवरती असलेली श्रद्धा, ज्यामुळे ती वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नव्हती, आणि ह्यामुळेच कुठेतरी आज तुमचा ह्या वाईट शक्तीपासून, या राक्षस हे भूत जे काय असेल तर त्याच्यापासून तुमचं संरक्षण झालेलं आहे. पुजारी काका त्या कुटुंबाला धीर देत सांगतात की ह्या सर्व वाईट शक्तीचा, या करणीचा, देवदेवस्कीचा जे काही होतं त्याचा बंदोबस्त आपण आता केलेला आहे. यापुढे तुम्हाला कोणताही त्रास या घरामध्ये होणार नाही. परंतु या घरामध्ये जर काही बायचान्स एखादी वाईट शक्ती किंवा वाईट ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी या ठिकाणी आलेली असेल, तर तिला बाहेर काढण्यासाठी या घरातून आपल्याला या घरामध्ये एक होम, एक पूजापाठ या ठिकाणी करावा लागेल, तर शांती करावी लागेल. आणि पुजारी काकांनी सांगितल्याप्रमाणे अमेयचं सर्व कुटुंब त्या ठिकाणी ती शांती, पूजा करतात, आणि आता त्यांचं कुटुंब एकदम व्यवस्थित, सुखी आणि समाधानी त्या ठिकाणी आहे. मित्र काही वेळा आपण ज्यावेळी पुढे जात असतो ना, तर ती गोष्ट सर्वांनाच पाहवते असे नाही. कधी आहेत ना, आपल्या जवळचे नातेवाईक वगैरे असू शकतात, ज्यांना आहेत ना तुम्ही अशा प्रकारे पुढे जात असताना त्यांना कुठेतरी ते वाईट वाटतं. तर त्यावेळी आहेत ना अशा प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला कुठेतरी आहेत ना, तुमचे देव, तुमचं कुलदैवत, तुमचा महापुरुष, जे तुमचं मूळ पुरुष जो कोण असेल, तर हे ह्या गोष्टींपासून तुम्हाला वाचवू शकतात. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा आहेत ना, तुमचं जर कुलदैवत वगैरे जर तुम्हाला कधी माहिती नसेल तर ते जाणून घ्या. वर्षातून एका दुसऱ्या वेळी त्या ठिकाणी जा त्या मंदिरामध्ये, त्याचप्रमाणे त्यांची पूजा वगैरे करा. तसंच जर जायला जमलं नाही तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्ही काहीतरी अभिषेक वगैरे करू शकतात, कोणाला तरी सांगू शकता करायला त्या ठिकाणी. अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्ही कुलदेवतेच्या संदर्भात तुम्ही करायला पाहिजेत. सो मित्र अशा प्रकारची आजची ही गोष्ट होती. तसंच हे कोणी काय केलं होतं तर त्याबद्दल माहिती त्यांना काही समजलेली नाही, म्हणजे नेमकं ही गोष्ट कोणी केली होती त्यांच्यावरती, त्या गोष्टीचं ज्ञान त्यांना काही म्हणजे ती माहिती त्यांना समजलेली नाही. फक्त एवढं नक्की होतं की कोणीतरी नातेवाईकांनीच अमेयवरती अशा प्रकारची त्यांच्या कुटुंबावरती करणी केलेली होती. परंतु योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्याच्यामधून सुटका झालेली आहे. सो मित्र आजची ही गोष्ट कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन भूतांच्या गोष्टी आणि रहस्यमय थरारक अशा गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.